स्टार्ट. प्रत्येक माणसाच्या जीवनात तो पहिल्या वर्गापासून त्याच्या शिक्षणाच्या अखेरच्या वर्गापर्यंत शिकत असताना विद्यार्थी जीवन वाट्याला येत असते. ह्या विद्यार्थी जीवनाचे काही टप्पे आहेत. त्यातला पहिला टप्पा जर त्याला ओलांडण्यात यश मिळाले तर आपल्या कुवतीनुसार आणि योग्यतेनुसार आवश्यक ते विषय निवडून किंवा कोणते विषय घेतल्याने आपण यशस्वी होऊ हे लक्षात घेऊन तो महाविद्यालयात प्रवेश घेतो. प्रत्येक विद्यार्थी हा 10वीची परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वीच ती परीक्षा जणू उत्तीर्ण झालो आहोत असे मानून चित्र रंगवीत असतो. हे चित्र चांगलेही असू शकते अन फसवेही ठरू शकते. महाविद्यालयात जाऊन इतर विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे स्वप्न काही विद्यार्थी पाहत असतात. या उलट महाविद्यालयीन परिसर सतत कसा गाजवायचा याचीही चित्रे रंगविणारे काही विद्यार्थी असतात. एकतर असे विद्यार्थी घरचे श्रीमंत तरी असतात, नाहीतर काही आपल्या शिक्षणाला शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळते आहे त्यामुळे बेफिकीर झालेले असतात. चिंता करायचीच नाही अशी त्यांची मनाची घडण झालेली असते. ज्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे अशांमध्ये बरीच मुले अशी असतात की आपण फार मोठी परीक्षा उत्तीर्ण होऊन इथे आलो आहोत अशा कैफात वागतात. कॉलेजच्या परिसरात इतकेच नव्हे तर वर्गात फिरत असतात. या भावनेमुळे त्यांचा कल मौज करण्याचा असतो. पण हा त्यांचा फार मोठा गैरसमज म्हणायला हवा. पण खरी परीक्षा 11वी नंतर सुरू होत असते. नंतर जे महाविद्यालयीन जीवन सुरू होते त्यात विद्यार्थ्यांना अनेक नवीन अनुभव यायला लागतात. महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा विकास होण्याच्या दृष्टीने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात वर्गप्रतिनिधींच्या निवडणुका, स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा ह्या प्रमुख असतात. वास्तविक अशा सर्व प्रमुख उपक्रमांमध्ये मुलामुलींनी दिलखुलासपणे भाग घ्यायला हवा. त्यातून त्यांना आपण कुठे आहोत याची जाणीव होते. परंतु दुर्दैवाने काही मुले दंगामस्ती करून यात विघ्ने निर्माण करतात. कधी-कधी दहशतीचे वातावरण निर्माण होते. महाविद्यालयीन निवडणुकांमागे एक उद्देश असतो. विद्यार्थ्यांना विद्यार्थी जीवनापासून राजकारण कसे करावे याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शिक्षण मिळते. धन्यवाद.